आनंदे दत्तात्रे देव श्री सर्वज्ञदासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। द्रुपदपुत्र। द्रुपदपुत्रेण या शब्दावरती दासोपंतांनी भाष्य केलं, व्यूढान या शब्दावरती आणि धीमता। धीमता या शब्दावरती भाष्य आपण काल बघत होतो। द्रुपदाचा नंदन दृष्टद्युम्न हा पांडवांच्या सेनेचा सेनापती आहे आणि अत्यंत कुशल असा सेनापती। त्यानं व्यूहरचना कशी केली आहे याचं वर्णन दासोपंत करतायत आणि अत्यंत अप्रतिम असं दळभाराचं वर्णन, रणभूमीवरच्या सैन्याचं वर्णन दासोपंतांनी ते करायला सुरुवात केलेली। हे कोण सांगतंय तर हे आचार्यांपाशी दुर्योधन सांगतो आहे आणि ही गोष्ट संजय धृतराष्ट्राला दृक श्रवण दृक श्राव्य या पद्धतीनं करतो आहे। पुढे बघूया। काल आपण बघितलं तरी कुशलत्वाची तोखाणी, विवेकाची सर्व करणी, संग्राम विषयी ज्ञानी दुसरा नाही असा दृष्टद्युम्न। भूमिका जाणून ते साधिली, रणभूमीची त्यांनी आधी माहिती घेतली, अभ्यास केला, निरीक्षण केलं आणि मग दळाची मांडणी पवनीन फुटे फळी ऐसे केले। अशा प्रकारची रचना हा दृष्टद्युम्न करतो आहे आणि पुढे या दळभाराची रचना त्यांनी काय केली आहे त्याचं वर्णन दासोपंत करतायत। थोंगी थोंगी इतर राजे जे तयाचे भार, आमुते लक्षूनी समोर उभे केले। उभय भारांचा संकटी रिघू करून पाहिजे दृष्टी, तवतिये संघीचा शेवटी मध्ये भारू। थोंगी थोंगी इतर राजे जे तयाचे भार, आमुते लक्षूनी समोर उभे केले। थोंगी थोंगी इतर, थोंगी थोंगी म्हणजे ठाई ठाई, ठिकठिकाणी, जागे जागेवर, समोर लहान लहान राज्य असणारे हे राजे असावेत असा माझा अंदाज आहे। कारण ते राजे म्हणले याचा अर्थ ते वेगवेगळ्या राज्यांचे आहेत आणि थोंगी थोंगी म्हणजे लहान लहान राजे ठाई ठाई समोर त्यांच्या सैन्यासह उभे केलेले आहेत। आमुते लक्षूनी समोर, अगदी आमच्या समोर हे लहान लहान राजे ठाई ठाई उभे केलेले आहेत। उभय भारांचा संकटी रिघू करून पाहिजे शेवटी दृष्टी, तवतिये संधीचा शेवटी मध्ये भारू। आणि या सगळ्या उभय या दोन्ही सैन्याच्या जर एक दृष्टिक्षेप या सैन्याकडे टाकला, रिघू करुनी पाहिजे दृष्टी, रिघू म्हणजे चढवणे, शिरवणे, आतमध्ये टाकणे, या सैन्याच्या मध्ये जर दृष्टी चढवून घालून नीट बघितलं तर या सैन्याच्या संपूर्ण दळाच्या शेवटी मध्ये भारू, याच्यामध्ये वेगवेगळे सैन्य उभे केलेत आणि सैन्याच्या या थोंगी थोंगी ठाई ठाई फळ्या उभ्या केलेल्या आहेत आणि मध्यभागामध्ये सैन्याचा एक आणखी भार आहे, दळ आहे। या सगळ्याच्या शेवटी किंवा सगळ्यांच्या मध्ये शेवटी आणि मध्यभागी एक असा दळ आहे, असा भार आहे की त्याचं वर्णन ते पुढे करतात।
फळी फोडूनी जेणे जावे, तेणे खोळसीची पडावे, मागुते परतोनी न यावे, ऐसे केले. व्यूहरचना अशा प्रकारची केली आहे की ही सगळी माझ्या समोर दिसते. थोंगी थोंगी राजांच्या सैन्याची फळ्या या सगळ्या फोडून जरी कोणी फळी फोडून जेणे जावे, जो कोणी या सैन्याची फळी फोडून पुढे जाऊ इच्छील किंवा जाईल, शूरवीर असा कोणी जो असेल, तेने खोळसीची पडावे, तो मध्यभागी या सगळ्यांच्या सैन्याच्या खळ्यात पडल्यासारखा पडेल. मध्यभागी पडेल, खळ्यात पडेल. कसा? मागुते परतोनी न यावे ऐसे केले. अशा प्रकारची व्यूहरचना आहे की जेणेकरून जो कोणी या सैन्याच्या फळीला तोडून आत जाईल तो या संपूर्ण सगळ्या सैन्याच्या खळ्यात पडेल आणि मागुते तेणे तो कधीही परत नाही तिथून येऊ शकणार. अशा प्रकारच्या सैन्याच्या व्यूहरचना, सैन्याची व्यूहरचना ही दृष्टद्युम्नानी केलेली आहे. बरं इतकंच आहे का की एखादा कोणी आत शिरेल आणि तो परत नाही येऊ शकणार? तर त्या दुर्योधनाला दिसतंय डोळ्याला की या सैन्याची रचना कशी असली पाहिजे, दृष्टद्युम्नाने ती कशा प्रकारची केली आहे त्याचं ते वर्णन पुढे करतात. आणि पुढीलू मागे झाला. समजा एखादा पुढे गेला, आतमध्ये गेला, तर त्या क्षणी जी पहिली फळी होती ती काही निवांत बसून राहील का? किंवा मागच्यांच्या भरोश्यावर निवांत बसेल का की आता हा बघेल शत्रूचं काय करायचं ते? तर नाही. दासोपंत सांगतात की या रचनेची कौशल्यपूर्ण अशा प्रकारची ही जी रचना आहे ती कशी असणार आहे? तर शत्रूचा कोणी सैनिक शिपाई जर आत शिरला तर अक्षरशः तो सैन्याच्या शिपायांच्या खळ्यात पडेल. आणि समजा तो आत शिरला आणि खळ्यात पडला तरी आणि पुढीलू मागे झाला, पुढे जे सैन्य उभे तो पुन्हा मागे येईल. तो मागिली मागूल हाला, ऐशी अपूर्व कळा भार रचनेची. पुढचा जो सैनिक आहे तो आत जाईल, त्या सैनिकाला थांबवण्याचा प्रयत्न करेल. तो सैनिक जसा जसा आत जाईल तस तसा हा पुढचा सैनिक त्याच्या फळी त्याच्या मागे जाईल, त्या फळीच्या मागे जाईल. आणि मागिली मागून हाला, ऐशी अपूर्व कळा. पुढचे सैनिक त्याच्यावर पुढून हल्ला करतील, मागचे सैनिक त्याच्यावर मागून हल्ला करतील आणि अशा प्रकारे शत्रूचे सैनिक त्या चक्रव्यूहातून, त्या खळ्यातून बाहेरच पडू शकणार नाहीत. अशा प्रकारची व्यूहरचना, सैन्याच्या दळांची रचना ही दृष्टद्युम्नानी केली आहे असं दुर्योधन सांगतोय आचार्यांना. काय निरीक्षण जबरदस्त आहे बघा. युद्धाच्या दळांचं जे मांडणी आहे ती मांडणी, ते सैन्य कसं उभं केलेलं आहे आणखी पुढे वर्णन येतं. ऐसा फाकून येरू भारू, मध्ये स्थावरिला राजभारू, तेथीची ये रचनेचा प्रकारू, तो काय बोलावा. आणि अशा प्रकारे ऐसा फाकुनिया येरू भारू, अशा प्रकारे सैन्याची विभागणी, इतर सैन्याची विभागणी करून, येरू म्हणजे इतर, भारू म्हणजे सैन्याचं दळ आणि फाकुनिया म्हणजे विभागणी करून, अशा प्रकारे इतर सैन्याची विभागणी करून मध्ये स्थाविरला राजभारू, अगदी मध्यभागी राजाचं किंवा प्रत्यक्ष राजा आणि त्या राजाचं सैन्य दळ मध्ये उभं केलेलं आहे. आणि त्या मधल्या सैन्याची जी रचना आहे ज्याला आपण चक्रव्यूहाचा केंद्रबिंदू म्हणतो, त्या केंद्रबिंदू मध्ये राजा उभारलाय, राजाचं सैन्य आहे. तेथीची या रचनेचा प्रकारू, तो काय बोलावा. दासोपंत वर्णन करतायत की हे बाहेरची फळी
अशा प्रकारची व्यूहरचना आहे की तटबंदी इतकी जबरदस्त आहे सैन्याची की वारं सुद्धा आत शिरणार नाहीये. ती फळी मोडून वारं सुद्धा ती फळी किंवा फोडू शकणार नाही ती सैन्याची फळी. पण तरी सुद्धा याच्याही पलीकडे जर शत्रू गेला तर मध्यभागी राजाचं सैन्य आहे, राजा उभा आहे आणि तेथील या रचनेचा प्रकारू तो काय वर्णावा. मध्यभागी केंद्रस्थानी ज्या प्रकारची रचना सैन्याची केलेली आहे त्याचं वर्णन तर काय करावं. आणि ते पुढे ते वर्णन करतात. पुढे तळपते वारुवांचे, दाविती वेग अश्वांचे, शब्द बोलती पैजेचे, उपजविती आवेश. आणि पुढे गेल्यानंतर तळपते वारुवांचे, पुढे तळपते वारुवांचे, अत्यंत वेगवान अशा घोड्यांचे कळप. तळपते तळपणारे घोडे, वारुवांचे म्हणजे समूहच्या समूह, दळच्या दळ, अश्वदळ अशा प्रकारचं उभं आहे की हे घोडदळ दाविती वेग अश्वांचे. ते घोडे किती वेगात धावू शकतील याचं प्रात्यक्षिक ते जागच्या जागेवर दाखवतायत. इतकं अप्रतिम अशा प्रकारचं अश्वदळ, घोडदळ आतमध्ये उभं आहे. शब्द बोलती पैजेचे, उपजविती आवेश. पैज लावतायत ते कोण, घोडदळ आणि घोडे सुद्धा अश्वांचे वेग असे आहेत की ते पैज लावतायत. कोण जिंकेल याच्यावर, आम्हीच जिंकतो इतका आत्मविश्वास या घोडदळामध्ये आहे, या घोड्यांच्या वेगामध्ये आहे. आणि ते असे खिंकाळतायत, असे शब्द बाहेर पडतायत की जणू काही विजयासाठी, विजय चिन्ह प्राप्त करण्यासाठी इतका जबरदस्त आत्मविश्वास यांच्यामध्ये आहे की ते पैज लावतायत. उपजविती आवेश, अत्यंत उत्साहपूर्ण, आवेशपूर्ण अशा प्रकारचं हे घोडदळ केंद्रस्थानी असणाऱ्या राजभाराच्या समोर हे आलेले. हे वर्णन करतोय दुर्योधन आचार्य. तेही कळितेची काढावे, परावे दळ फोडावे, युद्ध नेऊनी घालावे मागिलावरी. आणि तेही कळ दाबल्याप्रमाणे किंवा बटन दाबल्याप्रमाणे किंवा ताबडतोब इशारा झाल्याबरोबर, कळितेची ताबडतोब इशारा दिल्याबरोबर हे घोडे निघणार आहेत, त्वरेने निघणार आहेत आणि परावे दळ फोडावे, परकीय सैन्याचं, शत्रूचं दळ फोडणारे हे घोडे युद्ध नेऊनी घालावे मागिलावरी. आपल्या पुढच्या सैन्यावर आलेला शत्रू तो मागे मागे नेऊन, तो असाच मागे नेऊन त्याच्यावरती युद्ध घालून तो मागे नेण्याची ही जी घोडदळाची योजना आहे ती अत्यंत कौशल्यपूर्ण अशा प्रकारची दृष्टद्युम्नाची योजना हा दुर्योधन पाहतो आहे. तव मागील कैशी रचना. आता शत्रू मागिलावरी म्हणजे युद्ध मागे मागे, शत्रूच्या सैन्याला मागे मागे नेणार अशा प्रकारचं पराक्रमी हे घोडदळ कसं आहे. तर तो मागे मागे नेतोय शत्रूला. युद्ध नेऊनी घालावे मागिलावरी, मागच्या फळीपर्यंत, शत्रूच्या सैन्याच्या मागच्या फळीपर्यंत म्हणजे पुढच्या फळ्या कापत हे सगळं सैन्य मागे येणारे, मागच्या फळीपर्यंत येणारे. आणि मग जेव्हा मागच्या फळीपर्यंत हे शत्रूचं सैन्य येईल त्यावेळेला मागील कैशी रचना. जरी समजा पुढच्या सगळ्या रचना कापीत, फोडत, भेदत आमचं म्हणजे शत्रूचं म्हणजे कौरवांचं सैन्य हे त्या सगळ्या व्यूहरचनेला फोडत गेलं तरी सुद्धा जेव्हा युद्ध नेऊनी घालावे मागिलावरी, मागच्या फळीपर्यंत समजा हे युद्ध गेलं, पांडवांच्या सैन्याबद्दल बोलतोय दुर्योधन, तर ती सगळ्यात मागची रचना कशी आहे सैन्य दळाची, तर तो पुढे वर्णन करतोय. तव मागील
कैशी रचना. आचार्य, आता तुम्हाला मी सांगतो सगळ्यात मागची, पाठीमागच्या बाजूची सैन्य दळाची ही रचना आहे ती कशी आहे. आचार्या आणावी मना, बापू बापू शहाणा दळवई तो. मनोगत त्याचं हे. तो म्हणतो बाप रे बाप, बापू बापू शहाणा दळवई तो. दळवई म्हणजे सेनापती. बाप रे बाप, काय कौशल्य आचार्य त्या सेनापतीचं. अत्यंत शहाणा दळवई तो सेनापती आहे. कोण? दृष्टद्युम्न. तव मागील कैशी रचना, आचार्ये आणावी मना, बापू बापू शहाणा दळवई तो. आचार्य, हे आचार्य, सगळ्यात मागच्या या दळाची रचना मी तुम्हाला सांगतो. आणि बाप रे, खरोखर अत्यंत शहाणा अशा प्रकारचा हा सेनापती मला दिसतोय. कारण त्याची ही मागची जी रचना आहे ती अत्यंत कौशल्यपूर्ण आहे. आणि पुढे तो वर्णन करतो. हस्तिथावरून या विशाल, मध्ये मध्ये पायदळ, येके येका ते बळ ऐसे केले. पुढे मला अश्वदळ दिसलं होतं. आता त्याच्या आत गेल्यानंतर शेवटच्या फळीपर्यंत हा दुर्योधन बघतोय आणि तो आचार्यांना सांगतोय, आचार्य बाप रे बाप, अत्यंत कौशल्यपूर्ण, किती हुशार आणि किती शहाणा आहे हा दृष्टद्युम्न. अहो आचार्य, तुम्हाला मी या युद्धाच्या सैन्य दळाची याची कल्पना आणि आखणी मांडणी तुम्हाला मी सांगतो. यांनी काय केलंय? हस्ती थावरून या विशाल. जसं जसं मागे गेलोय, आम्ही मागच्या फळीला आलोय, तसं मला असं दिसतंय की अत्यंत बलाढ्य विशाल अशा प्रकारचं हे गजदळ किंवा हत्ती त्यांनी उभे केलेले आहेत. एक हत्तीची फळी आहे, त्यानंतर मध्ये मध्ये पायदळ, त्यानंतर एक पायदळ सैन्याची तुकडी आहे. एक येका ते बळ ऐसे केले. हे एकमेकांना अत्यंत पूरक आहेत, बळकट आहेत. एकमेकांना बळकटी यावी, एकमेकांना सहाय्यभूत अशा प्रकारचं युद्ध करता यावं, शत्रूवरती तुटून पडताना एकमेकांचा उपयोग व्हावा, अशा प्रकारची ही रचना आहे. पुढे गजदळ आहे, हत्ती उभे केलेले आहेत, त्यानंतर पायदळ आहे आणि एक एका ते बळ, एकमेकांना अत्यंत बळकटी देणारं पूरक अशा प्रकारचं ही युद्धामधल्या सैन्य दळाची योजना मला इथे दिसते आहे. कशी योजना आहे? आता हे एकमेकांना बळकट करणं म्हणजे काय? किंवा एक एका ते बळ ऐसे केले, हत्तीची फळी, त्यानंतर पायदळाची तुकडी, हे काय? कशामुळे एकमेकांना बळकटी आहे? तर त्यांनी पुढे वर्णन केलंय दासोपंतांनी. मला अत्यंत आश्चर्य वाटतं की युद्धशास्त्राचा अभ्यास केलेल्या शास्त्रशुद्ध योद्ध्याप्रमाणे दासोपंतांनी हे वर्णन केलेलं आहे. गजदळा रक्षण पायाचे, गजदळा रक्षण पायाचे, पायदळा दुर्ग गजाचे, ऐसे मत युद्धाचे आदरिले तेही. फार सुंदर, अत्यंत समर्पक, म्हणजे शब्द नाही तो वर्णन करायला की काय दासोपंतांची दृष्टी आहे बघा. त्यांनी सांगितलंय की हत्तीची एक फळी समोर उभी केली आहे, त्यानंतर पायदळ आहे आणि हे एकमेकांना बळ देणारं अशा प्रकारच्या रचनेचा प्रकार आहे. कशामुळे? वर्णन करतात, गजदळा रक्षण पायाचे. कशामुळे? तर हत्ती अत्यंत उंच असतात. गजदळाच्या वरचे जे योद्धे आहेत ते योद्धे युद्ध करत असताना हत्तीला जायबंदी करण्याचं काम शत्रू करतात आधी. कारण योद्ध्यांचं, सैनिकांचं जे वाहन आहे ते आधी जायबंदी केलं जातं आणि मग आपोआपच योद्धा मारायला सोपा जातो. अशा प्रकारची ही जेव्हा योजना केलेली असते तेव्हा दासोपंत असं वर्णन करतात की हत्तीची जी फळी पुढे उभी केली आहे त्या हत्तीच्या म्हणजे गजदळाच्या
संरक्षणार्थ मागे पायदळ उभं केलंय. पायदळाची उंची अत्यंत कमी, माणसाच्या उंचीचीच फक्त ती पायदळाची रचना असते. आणि मग जेव्हा या हत्तींना, गजांना शत्रू जायबंदी करतील किंवा त्यांना जखमी करतील, तेव्हा पायदळाचे लोक हे समोरच्या शत्रूवर तुटून पडतील. जरी हत्तीच्या अंबारीतला किंवा त्या हत्तीवरचा योद्धा लढू शकला नाही, तरी सुद्धा हे पायदळ आणि अश्वदळ, गजदळ यांच्यातली उंची अशा प्रकारची आहे की मागचा पायदळाचा जो सैनिकाची तुकडी आहे ती समोरच्या शत्रूवरती चाल करून जाऊ शकेल, आवेशाने तुटून पडू शकेल. आणि जर पायदळाची योजना यासाठी आहे, तर मग गजदळ समोर कशासाठी आहे? तर ते पुढे वर्णन करतात. पायदळा दुर्ग गजाचे. पायदळातले सैनिक जर अगदी समोर उभे केले तर ते कापले जातील, फटाफट मारले जातील. पण त्यांना संरक्षक भिंत म्हणून, भिंत याऐवजी दासोपंत किल्ला या अर्थाने दुर्ग या शब्दाचा वापर करतात. म्हणजे जणू काही पायदळाच्या पुढे पायी किंवा जमिनीवर लढणाऱ्या सैनिकांच्या समोर हत्तीच्या रूपानं जणू किल्लेच उभे केलेत आणि ते किल्ले पायदळाचं संरक्षण करतायत आणि या किल्ल्यांचं संरक्षण मागचं पायदळ करतंय. अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं युद्धाची, रणभूमीवरची रणनीती, युद्धनीती, सैन्य आखणी, रचना याच्यामध्ये आम्हाला सूक्ष्मपणे बघायला मिळते. गजदळा रक्षण पायाचे. गजदळाचं रक्षण करण्यासाठी मागे पायदळ आहे. पायदळा दुर्ग गजाचे. आणि मागे जी पायदळाची तुकडी उभी आहे, या तुकडीचं काम हे आहे की गजदळाच्या एकूणच संपूर्ण फळीचं रक्षण करायचं. पण पायदळचे जे सैनिक आहेत, जे लढणारे सैनिक आहेत, त्यांना अक्षरशः समोर किल्लेच्या किल्ले या गजदळाचे पुढे उभे केलेत की जेणेकरून जमिनीवर लढणारे सैनिक थेट मारले जाऊ नयेत आणि त्यांचं संरक्षण व्हावं. यासाठी किल्ल्याची, अनेक किल्ल्यांची, एक हत्ती म्हणजे एक किल्ला, पायदळा दुर्ग गजाचे, हत्तींचे किल्लेच जणू पायदळाच्या समोर उभे केलेत आणि त्यांचं संरक्षण केलं जातंय पायदळाचं. ऐसे मत युद्धाचे आदरिले तेही. आणि अशा प्रकारे ही युद्धनीती किंवा मत युद्धाचे, युद्धातला हा डाव, सैन्याच्या रचनेचा हा डाव दृष्टद्युम्नाने इथे मांडलेला आहे. म्हणजे कधी कधी इतकं आश्चर्य वाटतं, संत साहित्यामध्ये आपण बघतो की शास्त्रशुद्ध युद्धाचं वर्णन असेल का, तर मला शक्यता खूप कमी वाटते. पण आपण कालपासून बघतोय की या युद्धाचं, रणनीतीचं आणि सैन्याच्या रचनेचं वर्णन दासोपंत करतायत की सैन्याची बांधणी, चतुरंग सैन्य, पायदळ, घोडदळ या चारही दळांचा विशेष करून ते उल्लेख पुढे पुढे करतायत. आणि हा दुर्योधन जेव्हा पांडवाच्या सैन्याकडे बघतो आहे, दुर्योधनाच्या दृष्टीतून पांडवाच्या सैन्याची ही रचना आम्हाला दासोपंत दुर्योधनाच्या तोंडून आचार्यांना सांगतो आहे, जेणेकरून ते आम्हाला कळणार आहे. रणभूमीच्या क्षेत्राच्या भूमीपासून, जमिनीपासून, निरीक्षणापासून, त्याच्या आखणीपासून दासोपंत आम्हाला सांगतात. वेगवेगळे राजे तिथे आले, त्या राजांची वेगवेगळी रचना तिथे दिसते. अनेक राजे आपापलं सैन्य घेऊन पुढे आधी उभे आहेत. त्यानंतर आमुते लक्ष्मणी म्हणजे अगदी आमच्या बरोबर थेट समोर हे लहान लहान राजे उभे आहेत असं दुर्योधन सांगतोय. आणि त्यानंतर आत एक वेगळी रचना आहे,
त्यानंतर केंद्रस्थानी राजभार आहे, तिथे राजा उभा आहे, राजाचं सैन्य उभं आहे आणि राजाच्या सैन्याला धक्काही पोहोचू नये यासाठी केंद्रस्थानात जर शत्रू पोहोचायचा असेल तर त्यापूर्वी त्याला किती सैन्य दळ पार करून जावं लागेल याची रचनेचं वर्णन दासोपंत आम्हाला करतात की घोडदळ पुढे उभं आहे. घोडदळ इतकं अत्यंत वेगवान आहे की त्याचा वेग तो जागेवर प्रात्यक्षिकाने दाखवतोय आणि त्या किंकाळण्याचा त्यांचा जो शब्द आहे तो जणू पैज लावतोय युद्धामध्ये की कोण जिंकेल यावरती. आम्ही जिंकू इतका आत्मविश्वास त्या घोड्यांना आणि योद्ध्यांना आहे. आतमध्ये गेल्यानंतर गजदळ आहे. जसं जसं मागे मागे जाऊ अखेरीच्या या सैन्याच्या फळीपाशी जाईपर्यंत शत्रू जेव्हा म्हणजे कौरवांचं सैन्य जेव्हा पांडवाच्या सैन्यामध्ये शिरेल आणि शेवटच्या फळीपर्यंत पोचेल तोपर्यंत तो शत्रू कसा 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 पुढे जाणार आहे, किती दळ फोडून जाणार आहे, त्याला कसं जावं लागणार आहे याचं वर्णन दासोपंतांनी या दुर्योधनाच्या दृष्टीतून आम्हाला केलेलं आहे. केंद्रस्थानी म्हणजे केंद्रस्थानातून पार करूनही मागच्या फळीपर्यंत जाईपर्यंत त्याला अश्वदळ पार करावं लागणार आहे. अश्वदळाच्या नंतर गजभार आहे, गजदळ आहे, गजदळाच्या नंतर पायदळ आहे, पायदळाच्या समोर गजदळ उभं केलंय. जणू एकमेकांना ते सहकार्यानं किंवा पूरक अशा प्रकारची रचना इथे केलेली आहे. पायदळाचं फार नुकसान होऊ नये, सैनिक खूप मारले जाऊ नयेत यासाठी जणू काही हत्ती नामक किल्ले म्हणजे हत्तीच्या रूपानं किल्लेच जणू पायदळाच्या समोर उभे आहेत अशा प्रकारचं वर्णन आहे. आणि हत्तीवरचे योद्धे लढत असताना त्यांची इतकी उंची आहे समोरच्या साठी लढताना की खाली कमी उंचीचं जे पायदळ मागे उभे आहे ते हत्तीच्या दळासाठी संरक्षक म्हणून काम करत आहे. आणि अशा प्रकारची एकूणच ही रचना दासोपंतांनी वर्णन केलेली. इतकंच आहे का, तर आणखी पुढे या गजदळाचं चतुरंग सेनेचं वर्णन, पायदळाचं, अश्वदळाचं, घोडदळाचं ज्याला आपण म्हणतो या सगळ्यांचं वर्णन केलेलं आहे. पुढे अजून असं काही वर्णन आहे की हातामध्ये शस्त्र कोणते घेतलेत, रथ कसे उभे आहेत, ती रचना आणखी कशी आहे. तर आपण फक्त हे जे बघतो आहोत ते फक्त शत्रू आतमध्ये आल्यानंतर त्याला किती काय काय गोष्टी पार करून शेवटच्या मागील या शेवटच्या फळीपर्यंत जाण्यासाठी ही रचना कशी कशी आहे. तो शत्रू जर आतमध्ये आला तर त्यांनी पहिल्याच वाक्यात सांगितलंय की जणू तो खळ्यात पडलाय आणि तिथून तो माघारी परतणारच नाही, परतूच शकणार नाही. अशा प्रकारची रचना या सैन्याची दृष्टद्युम्नानी केलेली आहे. पांडवांचा तो सेनापती, त्या सेनापतीनं अशा प्रकारची ही रचना इथे आम्हाला केलेली दिसते. आणि या सैन्याची रचना बघून दुर्योधनाच्या पोटामध्ये गोळा उठलेला आहे. पुढेही आणखी तो वर्णन करतोय त्यांच्या दळाची रचना आणखी कशी आहे, रथ कसे उभे आहेत, हातामध्ये शस्त्र कोणती आहेत, ती कोणी कोणी घेतलेली आहेत, ते कसे उभे आहेत, त्यांची रचना कशी आहे आणखी वेगळ्या प्रकारची, आणि त्यांचा आत्मविश्वास आणि त्याच बरोबर द्रोणाचार्य, कृपाचार्य या आचार्यांचे हे सगळे शिष्य आणि त्यांची विद्या आता ही सगळी कशी पणाला लागणार आहे याचं चित्र दुर्योधनाला आपल्या समोर पांडवांच्या सैन्यामध्ये दिसतंय. आणि त्या सैन्याची व्यूहरचना बघून, चतुरंग सेनेची, चतुरंग दळाची ती रचना बघून याच्या जीवाचा, दुर्योधनाच्या जीवाचा थरकाप उडालेला आहे. आणि आचार्यांपाशी आपलं मनोगत हा दुर्योधन व्यक्त करतो आहे. बाकी इतर दळांचं आणखी रचना पुढे ते वर्णन करतायत. केवळ धीमता या शब्दावरती हे भाष्य म्हणजे व्यूढान याच्यावरती चतुरंग पांडवांची सेना तिची केली रचना, आता तो कैसा दळवईपणा ऐसे जे पुसेल, या व्यूढान या शब्दावरती भाष्य करून धीमता म्हणजे कशा प्रकारची ती रचना आहे. दळवय्या म्हणजे दळवई म्हणजे सेनापती, त्याचं कुशलत्व वर्णन करण्यासाठी या चतुरंग दळाच्या रचनेचं वर्णन हा दुर्योधन आचार्यांना करतो आहे. बाकीच्या वर्णनाकडे आपण उद्या नक्की बघू. पुढे जाऊया. उद्या आज इथेच थांबते.
आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। धन्यवाद।